बरं, निजाम इतका हरामखोर होता, म्हणजे आता हरामखोरच म्हणायला हवा त्याला, त्याच्या अंगात तेवढ्या कळा होत्या असायचं. त्याने सांगितलं त्याला की तू माझ्या छावणीत ये, मगच आपण तह करू. तुम्ही स्वतः या भेटायला आणि मग आपण हे करू. अर्थातच दोन्हीकडचे जे बाकीचे सरदार असतात त्यांना लांब ठेवलं जातं. त्या छावणीमध्ये फक्त 2 महत्वाचे नेते बसतात आणि पहिला बोलणी केली जाते. आणि 1-2 हुजरे असतात की त्यांना काही लागलं तर देण्यासाठी म्हणून. तिथे आल्यानंतर निजामाचं पुढचं हे काय, आपण सैन्यासकट सगळे मराठ्यांकडनं वेढले गेलोय, तरीही त्याच्यातला जो कारस्थानीपणा आहे ना तो संपलेला नव्हता. त्याने त्यांना विचारलं, पंडित पंतप्रधान आ तो गए आप, मगर अब हम आपको दगा करे तो. म्हणजे आता मी तुम्हाला इथे येऊन मारून टाकलं तर? बाजीराव साहेबांनी शांतपणे सांगितलं, करके दिखाओ. क्यों, यहां कौन रोकेगा मुझे? आज तो आपके शिंदे होळकर नहीं है आपके साथ. असं तो म्हणता क्षणी तिथे जे 2 हुजरे उभे होते ना, त्यांच्या शेल्यातून बांधलेले जे कमरेला असायचं त्याच्यातून बिचवे बाहेर आले आणि ते निजामाच्या मानेवरती ठेवले गेले. साहेब, निजाम साहेब, बाजीरावांचे शिंदे होळकर कुठेच जात नाहीत त्यांना सोडून. त्यांचा डावा आणि उजवा हात आहे. जिथे बाजीराव तिथे शिंदे होळकर. अर्थातच निजाम पक्का बदमाश होता. त्याने ताबडतोब तो रंग ओळखला की आपणच आता ह्याच्यात प्रश्न नाही, हम तो मजाक कर रहे थे, हम तो हमेशा बोलते हैं कि एक बाजी बाकी सब बाजी. बाजीराव साहेबांनी उत्तर दिलं, आम्ही नेहमीच म्हणतो एक निजाम बाकी सब हजाम. इतके प्रॉम्प्ट उत्तर देण्यामध्येही त्यांचा खूप हातखंडा होता. तर ही अशी ही पालखेडची मोहीम. अर्थातच निजामाने सगळं कबूल केलं, हे केलं आणि त्याने स्वतःची सुटका करून घेतली. अर्थात त्यांच्याकडनं भरपूर खंडणी, भरपूर हे त्यांनी वसूल केलं आणि ते शाहू महाराजांच्या पायावरती ओतलं. एक मिनिट. आता पुढच्या वर्षीची त्यांनी मोहीम आखली ती माळवा आणि गुजरातची. कारण बाजीराव साहेबांना माळवा आणि गुजरात स्वतःकडे हवाच होता. याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यांना उत्तर भारतामध्ये स्वतःचं राज्य वाढवायचं हे त्यांची पहिल्यापासूनची होती. म्हणजे ते जेव्हा 20व्या वर्षी पेशवे पदावर आले त्यावेळेला त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं होतं की मी तुमच्या स्वराज्याचं साम्राज्य करून दाखवेन. 20व्या वर्षी त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाची खात्री होती. तुम्ही त्रिशूल मधला तो डायलॉग ऐकलेला असेल संजीव कुमारचा की अमिताभ तो प्लॉट मिळवतो भांडण करून. तो म्हणतो तो प्लॉट मिळवला याच्यामध्ये मला काहीच कौतुक नाहीये. तो त्याने मिळवला, पण कित्येक काळ आधी त्याला तो प्लॉट नक्की मी मिळवू शकेन ह्याची आत्मविश्वास होता. हे जास्त महत्वाचं आहे. आणि तसंच बाजीराव साहेबांना वयाच्या 20व्या वर्षी माहिती होतं की मी मराठाचं साम्राज्य निर्माण करेन आणि म्हणून त्यांना गुजरात आणि माळवा हवाच होता. आणि त्यामुळे त्यांनी एक जोरदार मोहीम ठरवली की त्यांनी चिमाजी अप्पांच्या हाताखालती सगळे बलाढ्य सरदार दिले आणि त्यांना सांगितलं की तू पश्चिमेकडनं माळव्यात शिर, म्हणजे खानदेशातून, आणि मी पूर्वेकडनं घुसेन, पण आधी तुझी मोहीम मार्गी लागू दे. तुला काही मदत लागली तर मी राखीव सैन्यानिशी तयार राहील आणि मग हे करेन. आता ह्याच प्रसंगाचा एक हे दुसरा भाग असा आहे की माळव्यामध्ये ना जास्त करून सगळे जे सत्ताधारी आहेत पूर्वापार ते राजपूत सत्ताधारी आहेत. तिथले ठाकूर, जमीनदार किंवा जे राजे होते ते सुद्धा. तर पण तिथला जो सुभेदार होता गिरीधर बहादूर आणि त्याचा एक चुलत भाऊ होता दया बहादूर, अनन्वित अत्याचार करत होते तिथल्या प्रजेवर. आणि ते कंटाळले होते लोक की कितीही पैसा उचला, कितीही काही केलं तरी याचं समाधानच होत नाही आणि हा सगळ्याच प्रकारचे अत्याचार करतो. आणि म्हणून त्यांनी मुघल दरबारामध्ये खूप विनवण्या केल्या की ह्याला तुम्ही आवर घाला. पण अर्थातच मुघल बादशाला या सगळ्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता आणि त्यांनी काही लक्ष दिलं नाही. म्हणून त्यांनी शेवटी शेवटचा प्रयत्न म्हणून सवाई जयसिंग जो जयपूरचा होता त्यांच्याकडे तक्रारी केल्या की तू पण राजपूत आहेस, आम्हीही राजपूत आहोत, हिंदू जनता आहे, तर त्यांचा छळ थांबव. सवाई जयसिंगालाही तोपर्यंत वाटायला लागला होता की ह्या मुघलांचं राज्य जाऊन एक हिंदू पातशाही निर्माण होण्याची फार गरज आहे, हे त्यालाही तोपर्यंत पटलेलं होतं. तर एक काळ तुम्हाला माहिती आहे की मिर्झा राजा जयसिंग जयपूरचा
महाराष्ट्रावरतीच चालून आला होता का तर मराठ्यांचं राज्य उद्ध्वस्त करायचं, आणि त्यांनी ते यशस्वीही केलं होतं. त्याच्या परीने त्यांनी ती मोहीम यशस्वी केलेली होती. त्याचाच नातू त्याने सल्ला असा दिला की तुम्हाला जर ह्या दोघांपासून सुटका हवी असेल तर माझ्यापेक्षाही ही तक्रार तुम्ही बाजीराव पेशव्यांकडे करा. ते जर एकदा तुमच्या प्रांतात शिरले तर मग मुघल काय आणि कोणी काय, तुम्हाला कोणीच तुमचा तारणहार तेच असतील मग. आणि त्यामुळे त्यांनी बाजीराव पेशव्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे, संपर्कात ते गेले. बाजीराव पेशव्यांनी अर्थातच त्यांना सांगितलं की माझी तयारी, कारण त्यांना संधी हवीच होती माळव्यात घुसण्यासाठी, त्यामुळे त्यांनी ताबडतोब ते तयार झाले. ते म्हणाले फक्त एक काम करा, तुमच्या इथल्या वाटा दाखवायच्या, घाट वाटा दाखवायच्या, कारण विंध्य पर्वत ओलांडावा लागतो. नर्मदा ओलांडली की विंध्य पर्वत ओलांडावा लागतो. आणि मुख्य म्हणजे तापी आणि नर्मदेच्या नद्यांचे उतार दाखवायचे. इथे बरेच जण मला वाटतं नर्मदा परिक्रमा केलेलेही आहेत, त्यामुळे नर्मदा किती अनेक ठिकाणी ओलांडायला कठीण आहे, म्हणजे मी सांगायची गरज नाही. अनेक ठिकाणी उंच कपारी आहेत आणि खालना नर्मदा वाहते, त्यामुळे ठराविक ठिकाणीच ती ओलांडता येते. त्यामुळे ते उतार तुम्ही दाखवायचे. आणि दया बहादूर आणि गिरीधर बहादुरांवरती लक्ष ठेवण्यासाठी जे माझं हेर तिथे फिरतील त्यांना तुम्ही मदत करायची. त्यांनी अर्थातच ते कबूल केलं. 2 घाटवाटा 3 घाटवाटा आहेत माळव्यात उतरायच्या, त्याच्यातल्या 2 वाटा दया बहादूर आणि गिरीधर बहादूर यांनी रोखून धरल्या की मराठ्यांचं सैन्य येत आहे म्हणून. अशा वेळेला मांडूगडाचा जो घाट आहे तो सुद्धा खरं तर अत्यंत चढणीला कठीण घाट आहे, तो गडही तितकाच कठीण आहे. तर त्या वाटेनी त्या लोकांनी त्यांना मराठ्यांना आत घुसवलं. नदीचे पारबीर सगळे पूर्ण त्यांना दाखवले, कारण आपल्याला स्वतःला सुटका हवी होती ना या सगळ्यातून. ते दाखवले आणि मराठ्यांनी स्वतःच्या सैन्याचे 2 विभाग केले. एक विभाग चिमाजी अप्पांच्या हाताखाली गिरीधर बहादूरवर तुटून पडला आणि एक मल्हारराव होळकरांच्या हाताखाली दया बहादुरावरती एकाच दिवशी एकाच वेळेला 2 ठिकाणी हल्ले केले आणि तेही त्यांच्या पाठीमागून केले. माळव्यात आत शिरून उलट्या बाजूनी युटर्न मारून त्यांच्यावर पाठीमागनं हल्ले केले, कारण पुढच्या बाजूला तोफा होत्या ना. तोफांनी उत्तर कुठून देणार? आपला वीक पॉइंट आपल्याला माहितीये, पण त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे त्यांना बरोबर माहिती होतं. त्यामुळे त्यांनी मागणं हल्ला केला आणि त्या सैन्याला काही आपल्यावर हल्ला होत आहे हे कळायच्या आतमध्ये त्यांचा पराभव झाला होता. एवढंच नाहीये तर ह्या दोघांनाही त्यांनी तो वध करून टाकला. ते शिल्लकच ठेवलं नाही की ते नंतर त्याच्याशी समेट करू, त्याला लाईनीवर आणू वगैरे. ह्या भानगडी मराठ्यांच्या न्याय व्यवस्थेमध्ये ह्या असल्या फालतूगिरी तिथे नव्हती नक्कीच, जे आज आपण अनेकदा उगाचच वाटाघाटी करत बसलेले असतो नको त्या माणसांची, असं ती वेगळी गोष्ट आहे. तर त्याने खात्मा करून टाकला आणि ही मिळालेल्या विजयाची बातमी बाजीराव साहेबांपर्यंत पोहोचली. ते अत्यंत तयारीतच बसलेले होते आणि मग ते त्यांनी सांगितले की आता तुम्ही माळव्याची मोहीम कशा पद्धतीने पूर्ण करा आणि मग पुढे गुजरातमध्ये जाऊन पुढे काय करायचं ह्याच्या सगळ्या सूचना त्यांनी दिल्या. एक इथे सांगायला येते ते जे पत्र आहे ना बाजीराव साहेबांचं, फक्त 2 पॅरेग्राफ मधलं पत्र आहे चिमाजी अप्पांना लिहिलेलं. दिले झालेल्या यशाबद्दल केलेलं अभिनंदन, पुढे काय करायचं याच्या सूचना, कुठून तुमच्यावरती म्हणजे मोगलांकडून कुठच्या बाजूनी तुमच्यावरती हल्ला होऊ शकेल त्याच्यासाठी काय सावधगिरी बाळगा याच्या दिलेल्या सूचना आणि पत्र समाप्त. म्हणजे आज जे तुमच्या मॅनेजिंग MBAच्या वगैरे स्टुडंटना किंवा सगळ्या स्टुडंटना जे पत्रलेखन किंवा ड्राफ्टिंगचे जे एवढे मोठं शिक्षण दिलं जातं, खरंच जर बाजीराव साहेबांची पत्र वाचलीत ना तर ते शिक्षण तुम्हाला ताबडतोबीने मिळू शकेल. कारण त्यांना ना वेळ नसायचा जास्त लिहित बसायला, त्यामुळे मुद्देसूद कमीत कमी शब्दात पण थेट दिलेलं असायचं त्यांचं लिखाण. अनेकदा घोड्यावरती बसल्या बसल्या सुद्धा ते पत्र लिहून पाठवून द्यायचे, इतकी त्यांना घाई असायची. तर हे त्यांनी पाठवून दिलं आणि आता त्यांनी ठरवलं की आपण विदर्भाच्या बाजूनी माळव्यामध्ये शिरायचं. हे त्यांनी ठरवत असतानाच त्यांच्यापर्यंत एक पत्र पोहोचलं. ते होतं छत्रसाल बुंदेल्याचं पत्र. छत्रसाल बुंदेला आणि शिवाजी महाराजांचे स्नेहसंबंध आपल्याला माहिती आहे. ते स्नेहसंबंध मराठ्यांचे पुढे पण चालू राहिले होते आणि बाजीराव साहेब आधी पण छत्रसाल बुंदेल्यांना भेटलेले होते. त्यामुळे हा माणूस कसा आहे, त्याची किंमत काय आहे, त्याची लायकी काय आहे
ही पूर्ण त्यांना जाणून होते, त्याची प्रतिष्ठा काय आहे हे माहिती होतं. इथे आत्ता मी तुम्हाला सांगेन की छत्रसाल बुंदेल्यांनी जरी बाजीराव साहेबांकडे मदत मागितली असली तरी ह्या माणसाचं तेव्हाचं वय 80 वर्ष होतं आणि मोहम्मद शाह बंगशानी त्याच्यावरती जी स्वारी केलेली होती त्याच्यानंतर 2 वर्ष ते स्वतः छत्रसाल बुंदेला आणि त्यांचे दोन्ही मुलगे चिलखत घालून घोड्यावर बसून त्याच्या आक्रमणाला तोंड देत होते वयाच्या 80व्या वर्षी. 80 वर्षाचा हा जवान मर्द मात्र त्या वेळेपर्यंत थकला होता आणि जैतापूरच्या जवळपास मोहम्मद शाह बंगेशांनी त्यांच्यावरती जोरदार स्वारी केली आणि त्यांना कैद केलं त्यांच्या संपूर्ण कुटुंब कबिल्यासह. आणि आता ह्याच्यातून मला जर कोणी बाहेर काढेल तर फक्त पेशवा आला तरच ही शक्यता आहे. म्हणून त्यांनी त्या परिस्थितीत सुद्धा म्हणजे कैदेत असताना सुद्धा एका विश्वासू माणसाबरोबर ते पत्र बाजीरावांकडे पाठवलं होतं. या माणसाचा दुसरा गुणविशेष असा आहे, एक तर 60 वर्ष त्याने मुघलांना तोंड तर दिलेलं आहे, इतका उत्तम योद्धा असलेला हा माणूस अत्यंत कवी मनाचा होता. या परिस्थितीत पाठवलेलं पत्र सुद्धा कवितेत आहे. पहिल्यांदा त्याने बाजीराव साहेबांचं कौतुक केलंय आणि कौतुक काय केलंय तर जगद्वयी उपजे ब्राह्मण भृगु और बाजीराव. या जगामध्ये 2 ब्राह्मण जन्माला आले, एक परशुराम आणि दुसरा बाजीराव. जगद्वयी उपजे ब्राह्मण भृगु और बाजीराव उनढाई रजपुतिया इनढाई तुर्का. त्याने क्षत्रियाचा, इथे रजपुताचा अर्थ क्षत्रिय असत, त्याने क्षत्रियांना विनाश केला आणि बाजीराव साहेब मुघलांचा विनाश करत आहे. ही त्यांनी पहिली सुरुवातीला केलेली स्तुती आहे. आणि त्यानंतर मात्र तो म्हणतो की जो गती ग्राह गजेंद्र की सो गती भई है आज. म्हणजे विष्णू पुराणातली जी ऐरावताची गोष्ट आहे की त्याचं पाय मगरीच्या मुखामध्ये अडकला आणि त्याने विष्णूला आवाहन केलं आणि त्या विष्णूने त्याला सोडवलं, त्या कथेचा इथे त्यांनी दाखला दिलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की माझी अवस्था ही झालेली आहे त्या ऐरावतासारखी. आणि पुढचं वाक्य आहे बाजी जात बुंदेल की. बुंदेल्याची जात कशी आहे तर बाजी म्हणजे वीराची जात आहे, शौर्याची जात आहे माझी. तर बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज. आता राखो बाजी लाज मध्ये बाजीराव पेशव्याचं नाव बाजी म्हणूनही बाजी आहे आणि तूही वीर आहेस, एका वीराचा मान एक वीराने राखावा यासाठी केलेली ही विनंती आहे. अर्थातच हा निरोप मिळाल्याबरोबर ती बाजीराव साहेबांनी बाकीचा सगळा स्वतःच्या मोहिमेचा आराखडा बदलला आणि छत्रसाल बुंदेल्याच्या मदतीसाठी बुंदेलखंडात जायचं नक्की केलं. आणि आपल्या असलेल्या हातात असलेल्या लष्कराबरोबर त्यांनी पुढचा काय तो प्लान ठरवला त्यांच्या सरदाराबरोबर आणि ते सुटले.